प्रमोद मडवी यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया। सुमित पाटील, चला दोन्ही टीमचे 12 खेळाडू सुद्धा इथे उपस्थित असणं गरजेचे आहे, अन्यथा तुम्हाला पेनल्टी लागेल, लक्षात घ्या। हर्ष 11 वडोली सी आणि दुसऱ्या बाजूला अन्वी स्टार घेसर, 12 खेळाडू कंपल्सरी लक्षात घ्यायचे। त्यानंतर पेतोड्याचे आमच्या व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकाल। सर्वप्रथम आपण सुमित पाटील यांचा सत्कार करूया। प्रमोद मडवी यांच्या शुभ हस्ते, त्यानंतर रणदीप मडवी यांच्या शुभ हस्ते आपण बेतोडे गावचे शिवाजी पाटील यांचा आपण सत्कार करणार आहोत। तर या शिवाजी पाटील साहेब आपलाही सन्मान केला जाईल। रणदीप मडवी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करणार आहोत। पहिला सामना ओमसे आकाशन संघाने जिंकला, दुसरा सामना दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान उंबारली, अर्थातच अरविंद बत्रक आणि महेंद्र म्हात्रे यांनी पुरुष संघाने आता पुन्हा हर्ष 11 अर्थातच आपण पाहिला आमचे खूप चांगले पुरस्कर्ते अरविंद बत्रक यांचे सुपुत्र हर्ष आणि त्याच्या नावाने सातत्याने गेले कित्येक वर्ष आपण पाहतोय हर्ष 11 वडोली सी संघाला तुम्ही सातत्याने पाहतायत। सातत्याने आपण पाहिलं तर मैत्रीचं नातं जपत असताना महेंद्र म्हात्रे आणि अरविंद बत्रक नांदिवलीची एवन जोडी म्हणून सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं जातं। आणि बोलू आपण पहिल्या फेरीतील शेवटची मॅच, एका बाजूला महेश मडवी यांनी पुरस्कृत केलेला संघ जे भोपरचे अन्वी स्टार घेसर संघ गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। सेकंडला तकदीर म्हात्रे आहेत। तर गेम ऑन 25 मिनिटाचा अवधी असलेल्यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आकाशन आणि उंबारली संघ तुम्ही पाहू शकाल। 4 षटकांची ती मॅच असेल। संतोष दादा बेडेकर यांचा संघ तुम्ही पाहू शकाल ओमसे आकाशन। पहिला चेंडू पंचांना पाहावा लागेल, ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू, पंच वाईटची खून करतात। आकाश भोयर पहिले षटक घेऊन आलेले आहेत। जिथून निलेश 11 डोंबिवली या संघामध्ये सुद्धा सातत्याने ते शहरी क्रिकेट खेळत असतात। खाडी चषकचा उपविजेता आहे केसर संघ म्हटलं तर आपण 2019 ला तिसरा क्रमांक आला होता खाडी चषक मध्ये, 2020 ला चौथा आणि 2021 ला दुसरा क्रमांक। सलग 3 वर्ष चांगली कामगिरी राहिली आहे। बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक होते मात्र थोडेसे बीट झाले तिथे। 2 धावा इथे मिळाल्या। तकदीर म्हात्रे तुम्ही पाहतायत प्रथम बॅटिंगला आले सलामीला आणि सतीश जाधव हर्ष 11 वडोली सी संघ प्रथम बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय। आताच काही दिवसांपूर्वी धानसर येथे स्पर्धा आणि त्या स्पर्धेतला उपविजेता संघ होता हर्ष 11 वडोली सी। गोलंदाज आकाश तुम्ही पाहतायत। मंगरूळच्या स्पर्धेतील चॅम्पियन संघ आपण पाहतोय अन्वी स्टार घेसर, खाडी चषक मध्ये उपविजेता धनेश पाटील स्मृती चषक स्पर्धा पाहिली डायगर येथे, तिथे उपविजेता। एक सेमीफायनल मॅच सोडावी लागली घेसर टीमला। तर भोपरचे सोमनाथ पाटील यांचं आगमन झालंय। या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत। तर सोपान म्हात्रे आपल्याला बोलवतात यायचे। तीन धावा झालेले आहेत। आतापर्यंत 9वा हा गोलंदाज आहे ज्याच्या माध्यमातून डेड बॉल घोषित झालेला आहे। पंचांनी डेड बॉल घोषित जरूर केलेले आहे। अचूक माहिती तुम्हाला पाहायला मिळत आहे। पॉइंटच्या वरून घेतात पॉइंट आणि कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना चेंडू जाईल सीमा पार। तकदीर म्हात्रेच्या बॅट मधून येणारा हा पहिला दमदार चौकार। कंपल्सरी एक इनिंग 25 मिनिटांमध्ये होणं बंधनकारक असेल, लक्षात घ्या। जास्त वेळ घेऊ नका कारण की आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे। भरपूर संख्येने मान्यवर सुद्धा या स्पर्धेला उपस्थित राहणार आहेत। तर लेजंड क्रिकेटर सुखदेव काका म्हात्रे आपण यायचे, आपलं सन्मान इथे केलं जाणार आहे आयोजकांच्या वतीने। देसेगावचे एक लेजंड क्रिकेटर सुखदेव काका म्हात्रे आपण या। इथे मात्र बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने तेजस घरत आहेत। चांगली फिल्डिंग झाली आहे। तेजस घरतने खऱ्या अर्थाने बिपिन प्रवास सुरू ठेवला खाडी चषक मध्ये तो घेसर टीमचा। कारण पहिल्याच मॅच मध्ये निजे टीमच्या विरुद्ध 2 मध्ये 7 बनवायच्या होत्या आणि त्याने षटकार ठोकला। ती मॅच झाली टाय आणि फायनल सुद्धा टाय झाली, म्हणजे प्रवास खूप चांगला होता घेसर टीमचा। तर दत्ताराम म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सुखदेव काका म्हात्रे यांचा इथे सत्कार केला जाईल।
आणि त्या स्पर्धेचं खऱ्या अर्थाने आपण पाहिलं वैशिष्ट्य तुम्ही पाहिलं तर पहिली मॅच घेसर संघ खेळला होता आणि खाडी चषकची फायनल सुद्धा घेसर संघ खेळला. म्हणजे पहिली मॅच आणि शेवटची मॅच, पहिली मॅच डे मध्ये खेळली आणि शेवटची मॅच नाईट मध्ये खेळली. नक्कीच. आणि ही माहिती आम्हाला संतोषदादा बेडेकर यांनी दिली होती. हा चेंडू मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत, दोन्ही फलंदाज एकाच एंडला. डायरेक्ट हिट नाही होणार आहे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता गोरख मांगरूकरचा. ज्यावेळी कुणाल सर 10 चेंडू मध्ये 10 चौकार ज्यावेळी मारले होते निलेश म्हात्रेने, तेव्हा आपल्याला माहिती दिनेश पाटील साहेबांनी दिली होती खाडी चषक मध्ये. निलेश म्हात्रेने 8 चेंडू 8 चौकार रिव्हर्सच्या माध्यमातून मारले, त्यानंतर अजून 2 चौकार पुढच्या मॅच मध्ये. एकूण असे 10 चौकार सलग मारणारा पहिला खेळाडू ठरला निलेश म्हात्रे, जो मोठा गावचा आहे. आकाश गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू तुम्ही पाहतायत लॉंग ऑफच्या दिशेने खेळतात. आउटफील्ड फास्ट आहे, क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत, मात्र चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार जाईल 4 धावांसाठी. तर सुखदेव काका मात्रे आमच्यापासून नक्कीच रजा घेत आहेत. एक लेजंड क्रिकेटर तुम्ही पाहतायत, नेहमीच या खेळाडूंचा आम्ही उल्लेख करत असतो. सुखदेव काका मात्रे असतील, आमचे रवी अनंत मात्रे असतील, दिलीप पाटील, बारक्या पाटील, पूर्ण लेजंड क्रिकेटर दिलीप देसाई गावाने. इथे खराब फिल्डिंग झाली, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू सीमा पार जाईल. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चला टीम मीटिंग घेऊ नका, मॅच लगेच सुरू करायची. 16 धावा इथे खर्च केल्यात आकाश भोईरने पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेच्या 5 षटकांच्या मॅच साठी तुमच्याकडे एका इनिंग साठी 25 मिनिटं असतील. खूप चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. जयवंतमान क्रिकेट संघ दक्षित येत आहेत. दक्षितने सुद्धा खूप सुंदर गोलंदाजी केली होती खाडी चषक मध्ये. तो दक्षित तुम्हाला पाहायला मिळतोय. व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकाल काशीनाथदादा पाटील यांना आपल्या मुख्य व्यासपीठावरती. क्रिकेट या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर कुणाल सर भरपूर मोठं ज्यांचं योगदान आहे, त्याप्रमाणे आपण नेहमीच उल्लेख करत असतो. ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोद रतन पाटील, त्यानंतर काशीनाथदादा पाटील यांच्या नावाचा सातत्याने उल्लेख करत असतो. याच मैदानामध्ये आम्ही पाहिलं खाडी माटाडी चषक मध्ये मानव दुसरीची बाईक, अनेक स्पर्धा अशा पाहिल्यात ज्या स्पर्धेसाठी त्यांचं हातबळ लाभलेलं आहे. नेहमीच सहकार्य त्यांचं क्रिकेटसाठी राहिलेलं आहे. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर कोविड वॅक्सिनेशन सुद्धा त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहिलं. अनेक नागरिकांना त्याचा फायदाही झाला. आकाश षटक थोडंसं मागणं ठरलंय. दीक्षित येत आहेत पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन. सुप करण्याचा प्रयत्न होता, चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नव्हता. क्षेत्ररक्षक खूप वेगाने धावतायत, आउटफील्ड फास्ट आहे आणि बघायचंय आता काय घडतंय मैदानात. चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. तर आयोजकांच्या माध्यमातून टी शर्ट ट्रॅक देण्यात आले. मात्र एक वेगळीच संकल्पना त्या स्पर्धेत आपण पाहिली तर ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोद रतन पाटील आणि काशीनाथदादा पाटील यांच्याकडनं 48 ग्रामीण संघांना जर्सी सुद्धा देण्यात आल्या. कालही ती जर्सी आम्ही सोनाबडा टीमच्या अंगावरती पाहिली. खूप सुंदर जर्सी, एक वेगळीच संकल्पना आणि क्रिकेटसाठी नेहमीच त्यांचं योगदान असतं. हा चेंडू हलक्या हाताने खेळतायत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये सिंगल इथे मिळते बघा. चौकार आला, त्यानंतर तकदीर मात्रेने सन्मान दिलाय. तकदीर मात्रे सुद्धा भरपूर वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे, भरपूर खेळाडू त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळलेले सुद्धा आहेत. वडोली संघ जेव्हा जेव्हा खेळतो तकदीर मात्रे यांच्या नावाचा उल्लेख होतो. प्रीमियर कॉलनीच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं आयरेगाव संघाने जी स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीजची बाईक सुद्धा तकदीर मात्रेला मिळाली होती. आपल्या करिअरची पहिली बाईक या खेळाडूला मिळाली. त्यानंतर जुबिलीच्या स्पर्धेत आपण पाहिलं तर पहिल्यांदाच अरविंद पाटील बेस्ट बॉलर बाईक मिळाली होती हिंदू हृदय सम्राट चषक मध्ये. चेंडूची गती थोडीशी कमी केली, सतीश जाधवला इथे बीट केलं, तरी डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. खूप चांगला चेंडू होता, पण नंतर थोडासा खालीही राहिला. आता तेवढं चांगलं एक्स्ट्रॅक्शन सूरज मात्र करत असताना एस्ट्यांच्या मागे. बेस्ट बॉलर खाडी चषक मधला आपण पाहिलं तर बेस्ट बॅट्समन होता. बेस्ट बॉलर आपण पाहिलं तर शेड्यूल संघाचा गोलंदाज आपण पाहिला दीक्षित. यावेळी मात्र सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. टायमिंग बघा किती चांगलं आहे. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून जाईल सीमा पलीकडे. षटकार.
फटका आपल्याला पाहायला मिळतोय. विपिन, आपण ज्यावेळी देसाई चषकमध्ये समालोचन करत होतो, देसाई संघ पहिल्यांदाच त्या स्पर्धेमध्ये खेळत आणि असेच फटके आपण पाहिले तर बूम बूम प्रवीण म्हात्रेने एकदम फ्लिक्सचा षटकार मला आठवतोय. तसाच फटका सतीश जाधवने ठोकलाय. ऍक्शन रिप्ले जणू काय आठवण झाली आम्हाला त्या फटक्याची. इथे मात्र चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर होता. पंच हा चेंडू वाईट घोषित करतायत. हातावरती नियंत्रण नाहीये बघा. दीक्षितच्या आपण पाहिलं तर धावसंख्या आपण पाहू शकाल 28 धाबा झाल्यात. म्हणजे धावांची गती चांगली आहे. हर्ष 11 वडोली सी संघ तुम्ही पाहतायत प्रथम बॅटिंग करत असताना. हर्ष 11 वडोली सी संघाने सुद्धा काही वर्षांपूर्वी आपण पाहिलं तर जुबिलीची स्पर्धा अक्षरशः गाजवली होती. इथे फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक वाईट डिश लॉंग ऑन वर येतील तोपर्यंत चेंडू वन बाउन्स सीमा पार जाईल. 4 धावांसाठी गुड शॉट. तर हर्ष 11 वडोली सी संघाची धावसंख्या 32 आहे. या अगोदर देवीचा पाडा संघाने पॉवर प्लेच्या 2 षटकात 40 कुठल्यात. इथे एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. त्यामुळे षटकार आला बिपिन तर 38 होऊ शकतात पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये. आता 40 हा विक्रम या नगरसेवक चषकमध्ये पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये देवीचा पाडा संघाचा. 87 धावा सुद्धा देवीचा पाडा संघाने चेस केल्या आहेत. 93 धावांची अभेद्य भागीदारी आपण पाहिली तर रुई 11 वाकलन संघाने केलेली आहे ऋषी आणि जीतने. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पॉइंटच्या वरून घेत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने धावतायत. बघा फिल्डरला विनंती असेल थोडीशी घाई करू नका. कारण की आपण पाहिलं तर थोडस लगेच आमच्या रोहित नाईक बघा जात होते की थोडीशी घाई करू नका. कारण चेंडूचा स्पीड सुद्धा भरपूर होता. त्यामुळे चेंडू आडणं थोडंसं कठीण होतं. 2 षटकात आपण पाहिलं तर तब्बल 36 धावा कुठल्यात पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये. सलामी जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये ही जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. 36 धावा पॉवर प्लेच्या 2 षटकात तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अनवीर स्टार केसर संघ. तर भूषण भोईर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित त्यांचा आपण सन्मान करूया. मी अनिल नाईक साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जे भूषण भोईर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित त्यांचा आपण सत्कार करूया. भूषण भोईर साहेब आपण यायचे आपला सन्मान केला जाईल. भूषण भोईर सुद्धा एक चांगले क्रिकेटर राहिलेत जय हनुमान बेतवडे टीमचे. तर याच मैदानामध्ये तुम्ही पाहतात दरवर्षी एकमेव आपण सातत्याने 2 दिवसीय स्पर्धामध्ये एकमेव स्पर्धा आम्ही पाहिली ज्या स्पर्धेची तारीख कधी चेंज होत नाही. ती स्पर्धा आपण पाहिली तर SK चषक ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोजी रतन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ती स्पर्धा होती. जय हनुमान क्रिकेट संघ बेतवडे. आणि ती स्पर्धा 4 व 5 जानेवारीला असते. मात्र यावर्षी राजेश भोईर थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळतो. 3, 4, 5 24 संघ खेळणार आहेत. त्यानंतर प्रवीण पाटील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आगासनचे. त्यांचा आपण सन्मान करूया. मी निरंजन पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जे आगासनचे आमचे मान्यवर आहेत प्रवीण पाटील यांचा आपण सत्कार करायचा आहे. प्रवीण पाटील आपण या आपला सन्मान केला जाईल. तर प्रवीण पाटील यांचा सत्कार करूया आपण निरंजन पाटील यांच्या शुभ हस्ते. इथे मात्र जेंटल टच तुम्हाला पाहायला मिळते. चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतो. आउटफील्ड फास्ट आहे. सुभाष सरांचा इशारा येईल. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. धन्यवाद. बघा खेळाडू कक्षाची ते काही प्रेक्षक आहेत त्यांचं पाय मैदानाच्या आतमध्ये. 3ऱ्या पंचाची मागणी केली आहे. मला वाटलं स्कोअर विचारतो. 40 धावा झालेत. 3रे पंच जायचे मैदानात. तो विशाल मडवीस होता बघा या स्पर्धेचे आयोजक सुद्धा जय हनुमान क्रिकेट संघ दातिवली. SK चषक सुद्धा याच मैदानामध्ये तुम्ही पाहू शकाल. भीम काळन हेडुटने यांनी बनवलेली खेळपट्टी तुम्ही पाहू शकाल. जेव्हा जेव्हा बेतवडे संघ हे नाव येते नक्कीच आमच्या समालोचन क्षेत्रामध्ये खूप मोठं ज्यांचं योगदान राहिलं खऱ्या अर्थाने ज्यांनी पहिल्यांदा आम्हाला प्लॅटफॉर्म दिलं. बेतवडे गावचे पद्माकर भोईर एक लेजंड क्रिकेटर. आणि त्यानंतर कुणाला आम्ही दुसरी स्पर्धा मला आठवते आगासन मध्ये संतोषदादा बेडेकर यांची स्पर्धा आम्ही कव्हर केली होती. त्यावेळी जास्त समालोचन क्षेत्रातला आम्हाला जास्त अनुभव नव्हता. मात्र आमच्यावरती विश्वास त्यांनी दाखवला होता. इथे मात्र इनसाइड आउटच्या माध्यमातून खेळायचं होतं. मात्र चेंडू हवेत आहे. डीप कव्हरच्या दिशेने आपण पाहतोय क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. आदेश आहेत. 2 धावा इथे मिळाल्यात. बघा ते 3ऱ्या धावेचा प्रयत्न होता. 100वी दुहेरी धाव. बघा काय माहिती आहे. बिपिन दुबे ऑफिशियल स्कोरर आणि तकदीर मात्रे ज्यांनी 100वी दुहेरी धाव घेतलेली आहे. 2 धावा धावून घेतलेले आहेत. 40 नंतर आता या 2 धावा ऍड करूया आपण. 42 धावा आक्षेप घेतला आहे. 3रे पंच मैदानात आहेत. इथे मात्र शफल झाले आणि खूप चांगला फटका लॉंग लेगच्या दिशेने. चेंडू सरळ जाईल सीमा पार चौकार.
46 धावांची भागीदारी बघा. आतापर्यंत 15 चेंडूचा खेळ बिपिन संपला आणि 15 चेंडूमध्ये 46 धावा झाल्यात. 15 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या इनिंगचा आणि एकही विकेट आतापर्यंत गेली नाहीये. पुन्हा इनसाइड आउटच्या माध्यमातून खेळायचं होतं. आता मिस्टर मिक्स टोक आहे तेजस घरात कडनं झेल ड्रॉप. 2 धावाही पूर्ण होतील. झेल ड्रॉपही झालाय. वारंवार चुका करतोय तो अन्वी स्टार घेसर संघ. 48 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतात. 48 धावांची भागीदारी. या अगोदर रुई 11 जीजी स्पोर्ट वाकलन संघाचा जीत भोईर आणि ऋषी भोईर 93 धावांची भागीदारी काल रचली होती. अतुल पाटील आणि विघ्नेश मडवी जे सापाडचे खेळाडू ज्यांनी 61 धावांची भागीदारी रचली होती आणि तिसरी मोठी पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. 48 पहिल्या मॅच मध्ये धावा अर्धशतक सुद्धा तुम्ही पाहिला करण बेडेकरच्या बॅट मधून. 65 धावांची मॅरेथॉन इनिंग. इथे तकदीर काय करतायत कारण एक धाव इथे होणार नाहीये हेच सतीश जाधव सांगतायत. कारण थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक मनोज भोईर बघा किती वेगाने आले. एक डॉट चेंडूची इथे बऱ्याच वेळानंतर समाप्तीवर 48 धावा झालेले आहेत. 3 षटकांत तुम्ही जलपान करू शकता. प्रत्येक टीमला ही संधी असेल आणि इथे 48 धावांची भागीदारी समाप्त. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकाखेर आपण पाहिलं तर 48 धावा झालेल्या आहेत आणि पहिला फलंदाज या स्पर्धेत स्टंपिंगच्या स्वरूपात बाद झालेला आहे. मी विनंती करतो प्रमोद मडवी, मनोज खंडागळे, रणदीप मडवी, विकास मडवी आणि सोपान म्हात्रे या सर्व मान्यवरांना विनंती होतो की आपल्या शुभ असते असं व्यक्तिमत्व मित्रांनो ज्यांचं क्रिकेटवर प्रचंड प्रेम तर आहेच मात्र प्रत्येक स्पर्धेला ज्यांचा सपोर्ट असतं सहकार्य असतं असे आपले सर्वांचे लाडके काटेगावचे माजी उपसरपंच काशीनाथदादा पाटील यांचा आपण एक विशेष सन्मान इथे करणार आहोत. राजकीय क्षेत्रामधलं सुद्धा खूप मोठं नाव आणि क्रिकेट स्वतः एक चांगले क्रिकेटर सुद्धा राहिलेले आहेत काटे टीमसाठी. अनेक स्पर्धांमध्ये त्यांची उपस्थिती लाभते. मी त्यावेळी मगाशीच उल्लेख केला. एकाच दिवसात आपण पाहिला देसाई अध्यक्ष चषक, घेसर ट्रॉफी आणि त्यानंतर बुर्दुलची स्पर्धा अशा 3 स्पर्धेमध्ये दादाने एकाच दिवसात उपस्थिती त्यांची लाभली होती. शेवटला मात्र ते घेसरच्या स्पर्धेत दाखल झाले आणि त्यांचा एक विशेष सन्मान प्रमोद मडवी, मनोज खंडागळे, रणदीप मडवी, विकास मडवी आणि सोपान म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा एक विशेष सन्मान. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होत्या या व्यक्तिमत्वासाठी. एक जबरदस्त व्यक्तिमत्व क्रिकेटसाठी ज्यांचं भरपूर मोठं योगदान आहे ठाणे जिल्हा म्हटल्यानंतर आणि ठाणे जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा आपण सातत्याने त्यांना पाहत असतो. प्रत्येक स्पर्धेला त्यांची उपस्थिती वेळात वेळ काढून ते उपस्थित असतात आणि त्यांचा विशेष सन्मान इथे केला होतोय. आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता काशीनाथदादा पाटील यांना. टेनिस बॉल क्रिकेटसाठी ज्यांचं खूप मोठं योगदान आहे मित्रांनो. दादांची या स्पर्धेला उपस्थिती लाभली वेळात वेळ त्यांनी इथे काढला त्याबद्दल आम्ही नक्कीच त्यांचे आभारी आहोत. त्यानंतर प्रमोद मडवी यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते त्यांच्या खांद्याला खांदा लावून सातत्याने त्यांच्या बरोबर तुम्ही ज्यांना पाहत असता ते आगासनगावचे संतोषदादा बेडेकर यांचाही आपण सन्मान करणार आहोत. मी संतोषदादांना विनंती करतो या आपण आपलाही सन्मान आपण स्वीकारायचा आहे. प्रमोद मडवी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. सातत्याने आपण पाहत असतो काशीनाथदादा यांच्या सोबत त्यांना आपण पाहत असतो. काशीनाथदादा पाटील यांचा सन्मान आपण पाहिला. 3 षटकात आपण पाहिलं तर 48 धावा झाल्यात. 1 गडी बाद. 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाज आपण पाहिलं तर सागर आलेत. सागर एक अष्टपैलू खेळाडू आहे. तर गोलंदाजीसाठी करण्यासाठी योगेश आलेले आहेत. योगेश पाटील विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये असतील सोपान म्हात्रे यांच्याकडनं. योगेश पाटील साठी सुवर्ण संधी असेल. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज योगेश पाटील साठी. त्यातील सोपान म्हात्रे यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 1000 आहेत आणि ज्यावेळी योगेश बॅटिंगला येतील त्यावेळी सलग 3 षटकात सलग 3 चौकांसाठी सुद्धा 1000 रुपये असतील. 49 लॉस ऑफ 1. 1 गडी बाद. 49 धावा. 4थं षटक मार्ग असते. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे. नंतर टॉस साठी सज्ज राहायचे. दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान उंबारले आणि ओम साई आकाशन टॉस साठी उपस्थित राहायचे कॅप्टन. वाईटचा इशारा आला आणि इथे 50 धावा पूर्ण झालेले आहेत.
50 कंप्लीट. थोड्याच वेळात काटेचे अमित भाई पाटील यांचे इथे आगमन होते, त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करणार आहोत. काही क्षणातच त्यांचे इथे आगमन होणार आहे. भरपूर संख्येने मान्यवर आपण या स्पर्धेला पाहिलेत आणि योगेशकडे प्रचंड वेग तुम्हाला पाहायला मिळतोय. 50 कंप्लीट, 50 धावा इथे झालेले आहेत, एक गडी बाद. भगवमय वातावरण तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे चेंडू उंच गेलाय आणि लांबी बघा किती मिळाली. चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे षटकार. सातत्याने क्रिकेट तुम्ही पाहतायत, रेग्युलर क्रिकेट असेल, 40+ क्रिकेट असेल, तर याच मैदानामध्ये आपण बघू शकाल 40+ क्रिकेटचाही धमाका 13, 14, 15 जानेवारीला 40+ क्रिकेट संघ दातिवली प्रमोद मडवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून ती स्पर्धा 24 40+ ग्रामीण संघ तुम्हाला पाहायला मिळतील याच मैदानामध्ये. त्या अगोदर नवीन वर्षाची सुरुवात आपण पाहिली तर 3, 4, 5 जानेवारी SK ट्रॉफी ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोजी रतन पाटील यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून ती स्पर्धा दरवर्षी आयोजित केली होते. 5 जानेवारी ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोजी रतन पाटील यांचा वाढदिवस आणि जयमान क्रिकेट संघ बेतोडे यांच्या माध्यमातून ती स्पर्धा दरवर्षी तुम्ही पाहत असता. याही वर्षी ती स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. या वर्षी थोडंसं बदल आपल्याला पाहायला मिळाला. 4-5 जानेवारी कालावधी असत, मात्र आता 3-4-5 हे कालावधी असेल. धावसंख्या 56 झालेली आहे. चांगली सुरुवात. टॉस साठी सज्ज राहायचे आगासन आणि उंबारली. या इनिंग नंतर टॉस करूया आपण. 4 ओव्हरची मॅच असेल. हा चेंडू तुम्ही पाहतायत लॉंग ऑफच्या दिशेने घेत आहेत. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चेंडू 1 बाउंस सीमा पार. 4 धावांसाठी धावा आणि फक्त धावा तुम्हाला पाहायला मिळतात या मॅच मध्ये. शोभा वाढवली एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. धन्यवाद दादा. नेहमीच सर्व समालोचक असतील, खेळाडू असतील, त्यांच्यामध्ये सातत्याने काशीनाथ यांचं खूप सारं प्रेम राहिलेलं आहे. इथे एक धाव मिळेल. सिंगल आपण धावांचा विचार केला तर 201 220 सिंगल धाव आहे बघा. काय माहिती आहे बिपिन दुबे यांची. अपडेटर सुद्धा आहेत. कशादादा पाटील आपल्यापासून रजा घेत आहे. संतोष बेडेकर असतील, राजेश दादा भोईर असतील, योगेश राईट मोर द विकेट. इथे बॅटची कडा आणि फलंदाज सतीश जाधवची खेळी समाप्त. एक मॅरेथॉन इनिंग इथे समाप्त. तर धावसंख्या आपण पाहिली तर 4 षटकाखेर 61 धावा झाल्यात. टॉस साठी उपस्थित राहायचे आगासनचे कॅप्टन या टॉस साठी आणि दीपक दादा मात्रे प्रतिष्ठान उंबारली कॅप्टन या. 4 ओव्हरची मॅच असल्यानंतर टॉस करणार आहोत आपण. 61 धावा झालेल्या आहेत. तिसरे पंच विशाल मडवी आपण मैदानात जायचे. सूरज म्हात्रेच्या गोलंदाजीमध्ये आक्षेप घेतला होता, मात्र ते आक्षेप सिद्ध झालं तरच गोलंदाज बाद होऊ शकतो. मात्र खूप चांगली गोलंदाजी खाडी चषकमध्ये सुद्धा तुम्ही पाहिली. बेस्ट बॅट्समन, मॅन ऑफ द बाईक सुद्धा मॅन ऑफ द सिरीज निलेश म्हात्रे राहिले आणि बेस्ट बॉलर आपण पाहिलं तर शेड्यूल संघाचे रुशाल म्हात्रे राहिले. रुशालने खूप चांगली गोलंदाजी केली होती. त्याच्या मागोमाग आपण केजूला पाहिलं होतं. केजूच्या मागोमाग सोमनाथ भोईर होते उंबारलीचे. 3 गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली होती या स्पर्धेमध्ये. इथे मात्र चेंडू खेळून काढतायत मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत.
फिल्डिंग चांगली झाली आहे, बॅकअप चांगलं आहे. 2 धावा अजून ऍड होतील. 63 धावा झाल्यात. कोणत्याही धावा या मैदानामध्ये सेफ नाहीयेत. मग उंबारली संघाने त्याचं कौतुक करेल मी. त्यांनी 52 धावा बचाव केला होता जुने डोंबिवलीच्या विरुद्ध. लो स्कोरिंग मॅच होती मात्र बचाव केला. इथे शॉर्ट थर्डमॅनला मनोज भोईर आहेत. चांगली फिल्डिंग झाली, चांगली फिल्डिंग. 1 धाव मिळेल. आता मात्र आकाश स्ट्रायकिंगला आले डावखुऱ्याचा फलंदाज. 64 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 2 गडी बाद झालेत. प्रथम बॅटिंग करत असताना हर्ष 11 वडोली सी संघ, अरविंद वत्रेकाका यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळत आहेत. या संघाचे पुरस्कर्ते नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप मध्ये सुद्धा आपण पाहिला महेंद्र म्हात्रे यांनी अरविंद वत्रेका यांनी पुरस्कृत केलेला संघ चॅम्पियन संघ ठरला खाडी नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिपचा. दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान हर्ष 11 डोंबिवली नांदिवली संघ. तर स्ट्रायकिंगला आकाश आहेत डावखुऱ्याचा फलंदाज. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. आकाश खूप वेगाने आलेत बघा. मिड ऑफ वरनं मिड ऑनला आले आणि सिंगल इथे मिळाली आकाशला. 1 धाव ऍड होईल. धावसंख्या 65. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. उंबरलीचे कॅप्टन सुद्धा इथे आलेले आहेत. निल्सन मडवी सुद्धा आलेत. 4 ओव्हरची मॅच असल्यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान उंबारली आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहू शकाल ओम साई आगासन. इथे बॅटची कडा आणि फलंदाज सागरची खेळी समाप्त. धन्यवाद डीजे. तर नरेश पाटील यांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. दातिवलीचे नरेश पाटील आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तर मुकेश दळवी यांनाही विनंती होती आपण या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. दोन्ही कॅप्टन सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच यानंतर आपण टॉस करणार आहोत. नरेश पाटील यांना आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती. हे वेगळा लुक तुम्हाला पाहायला मिळतो त्यांचा. कोळी कोळी कॅप तुम्हाला पाहायला मिळते. त्यांच्या बाजूला असं प्रकाश पाटील साहेब आहेत, त्यांनाही तुम्ही पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती. ग्रामस्थ मंडळ दातिवली. हळदी समारंभ कुणाचा जेव्हा जेव्हा असतो त्यावेळी नरेश पाटील यांचा डान्स पाहणं खूप महत्वाचं ठरतं. पुढे आपण मॅचच्या दिशेने नवीन फलंदाज आपण पाहिलं तर मैदानात आले ते भानुदास. भानुदास उर्फ भाई मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. 65 धावा झाल्यात हर्ष 11 वडोली सी संघाच्या. इथे मिसटायमिंग स्ट्रोक आहे. दीक्षित आहेत त्यामुळे चूक होणार नाही आणि फलंदाज भानुदास 0 वरती बाज. कमबॅक करणारे षटक फेकत असताना गोलंदाज अन्वी स्टारच्या वतीने, अन्वी स्टार केसरच्या वतीने सूरज म्हात्रे. काटेचे अमित भाई पाटील यांचं आगमन होणार आहे. इथे काही क्षणातच ते इथे उपस्थित होणार आहेत. 65 धावा झाल्यात. भरपूर संख्येने पाहुणे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ग्रामस्थ मंडळ हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. गोलंदाज बघायचं या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण होईल का. एकही हॅट्रिक झाली नाहीये. 2 अर्धशतक आहेत. जीत भोईरने पहिलं अर्धशतक ठोकलं वाकलन संघाच्या. त्यानंतर करण बेडेकर 65 धावा कुठल्या वैयक्तिक सर्वाधिक धावा कुठणारा पहिला खेळाडू ठरला. असे 2 अर्धशतक झाले आणि बघायचं आता सूरज म्हात्रे पहिल्या हॅट्रिकची नोंद करेल का. 65 धावा झाल्यात. या षटकात धावा फक्त 4 आल्यात. खूप चांगली सुंदर खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळते. भीम काळन एडुटने यांनी बनवलेली खेळपट्टी आहे. चांगली खेळपट्टी. त्यामुळे 2000 प्लस धावा या खेळपट्टीवर आतापर्यंत झालेल्या आहेत. 2025 धावा झालेल्या आहेत. बिपिन यांच्या बाजूला निल्सन मडवी तुम्ही पाहतायत. आपल्या करिअर मध्ये 3 बाईक बिपिन निल्सन मडवीलाही मिळाल्यात आतापर्यंत. आपण या सारांशपडी चषक स्पर्धा पाहिली, त्यानंतर T20ची नाईट स्पर्धा आणि राजकांत पाटील यांची स्पर्धा मला वाटतं दिव्या येते. आणि इथे हॅट्रिक तर पूर्ण झाली नाही. वाईटचा इशारा जरूर आलेला आहे पंचांचा. एकूण 1+1 2 धावा ऍड करूया आपण. 67 धावा झाल्यात. 1 चेंडू आपण पाहिलं तर अजूनही शिल्लक आहे. त्यानंतर आपण टॉस करणार आहोत.
67 धावा पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं स्पीडअप करा. अन्वी स्टार घेसर संघ. गणेश पाटील स्मृती चषक टायगरच्या स्पर्धेत सुद्धा उपविजेता, खाडी चषक मध्ये उपविजेता, मांगरोलच्या स्पर्धेत चॅम्पियन, कोळेगाव येथे एक वन डे फिनिश स्पर्धा झाली त्या स्पर्धेत सुद्धा चॅम्पियन. एक चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधला. गोलंदाज सूरज मात्रे गोलंदाजी करताय. चेंडू में स्लॅमिंग स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक गोरख मांगरूळकर खूप वेगाने आले. झेल ड्रॉप झालाय. 2 धावा पूर्ण होत आहेत का बघायचंय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही पाहू शकाल स्वर्गीय शिवाजी दादा शेलार चषक 40 प्लस ही स्पर्धा सुद्धा तुम्ही पाहणार आहेत. टॉस करूया आपण. दोन्ही कॅप्टन या टॉस बॉक्स मध्ये. राजकुमार यायचे आपण. दीपक दादा मात्रे प्रतिष्ठान उंबारलीचे कॅप्टन. डिसिजन अजूनही आमच्यापर्यंत आला नाहीये. नोट आउट आहे नितीन सर. नोट आउट असेल. 2 धावा ऍड करूया आपण. आणि 70चं टार्गेट असेल अन्वी स्टार घेसर या संघासमोर. 69 हर्षिलन वडोली संघाने कुठले धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. निल्सन आणि राजकुमार. टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. तर महेंद्र मात्रे यांच्या शुभास आपण टॉस करणार आहोत नांदिवलीचे. टॉस करूया आपण. 4 षटकांची मॅच असेल. एका बाजूला दीपक दादा मात्रे प्रतिष्ठान उंबारली, दुसऱ्या बाजूला ओम साईचा आशीर्वाद घेऊन आगासन संघ. मॅच 4 ओव्हरची असेल. तर अमित भाई पाटील यांचे इथे आगमन होते. काटाई गावचे. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. राजकीय क्षेत्रामधलं सुद्धा खूप मोठं नाव अमित भाई पाटील यांचे इथे आगमन होते. अमित भाईंचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर संतोष पाटील घारिवलीचे बाळूदादा पाटील यांचे आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. एसपी पॅनलचे पंच आहेत संतोष पाटील उर्फ बाळू या नावाने ते प्रसिद्ध आहेत. आणि अमित भाई पाटील यांचं इथे आगमन होते. तर 70चं टार्गेट आहे अन्वी स्टार घेसर संघासमोर. चेंडू चेक करा आणि बॅट्समन लगेच पाठवा. आपल्याकडे वेळ कमी. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस 1:28 त्यामुळे आपण थोडेसे मागे आहोत अजूनही. त्यामुळे घाई करा आणि यानंतर पुढच्या मॅचचा टॉस. ओम साई आगासन संघ टॉस विन आहे पुढच्या मॅच मध्ये आणि त्यांना फाईट करेल तो दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान, सचिन भोईर अँड कंपनी, उंबारली संघ. काही क्षणातच तुम्ही पाहू शकाल अमितभाई पाटील यांचे ते आगमन होतोय काटेई गावचे. काही क्षणापूर्वी आपण काशीनाथ दादा पाटील यांना पाहिलं. हॅलो. ड्रोन कॅमेऱ्याचा इथे वापर केला जातोय. आणि बघा नरेश पाटील आपला एक सुंदर फोटो घेत असताना क्या बात आहे. ड्रिल करून दाखवत आहेत नरेश पाटील. नरेश पाटील म्हटलं तर खूप एक हास्य सम्राट आहेत. हल्दी समारंभ सुभाष सर जेव्हा असतो त्यांचा डान्स पाहायला भरपूर मजा येते. तो चलिए यहाँ पर नितिन सर फिर से एक बार सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत. नरेश जी पाटिल साहब देखिए बिल्कुल से बढ़िया एंटरटेनमेंट्स करते हुए यहाँ पर कुछ रिप्ले दिखा रहे थे बल्लेबाजी से. सर पे देखिए खूबसूरत ताज. तो चलेंगे इस मुकाबले की तरफ. जिन दर्शक इस मैदान पर देर से आए होंगे या यूट्यूब के माध्यम से देर से जुड़े होंगे, देखिए दोस्तों बात करेंगे ये मैच बहुत बढ़िया खूबसूरत मैच है. देखिए 70 रनों की जहां पर देखिए काही क्षणातच तुम्ही पाहू शकाल काटेगावचे अमितभाई पाटील यांचे इथे आगमन होतोय. नगरसेवक चषक स्पर्धा तुम्ही पाहतायत. आयोजन कमिटी सुद्धा काहीतरी चर्चा करत असताना महेंद्र मात्रे यांच्या शुभास्ते आपण टॉस सुद्धा केला आणि ओमसे आगासन संघ टॉस विन आहे. सोमनाथ पाटील या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. एक लेजेंड क्रिकेटर भोपरचे सोमनाथ दादा पाटील.
उनका भी तहे दिल से स्वागत। लेकिन नितिन सर देखिए आज टूर्नामेंट का तीसरा दिन है, अंतिम दिन है, लेकिन कई सारे देखिए मेहमान का हम देख सकते हैं सुबह से, लेकिन ये आना जाना शाम तक लगा रहेगा और यही तो परंपरा रीति रिवाज है। जय जी मात्रे देखिए यहाँ पर आग लगाते हुए। तर याच दरम्यान ज्यांची आपण आतुरतेने पाठ होतो ते काटेगावचे अमितभाई पाटील यांचं आगमन झालंय। साहेबांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय। अमितभाई पाटील आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत। नगरसेवक चषक 2021 मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। ओ टू कॉमेंट्री बॉक्स। अरे ये चलिए एसएमडी देखिए ड्रोन कैमरा घर पे बैठकर हमला कर रहे हैं। पूरी कमेंट्री बॉस को देखिए यहाँ पर तहस नहस करके चले गए। यहाँ पर कोई बात नहीं, देखिए आए हुए मेहमानों का खातिरदारी देखिए मैदान पर। तो चलिए हमारे मंच पर देखिए यहाँ पर तशरीफ रखते हुए सबके लाडले सबके प्यारे देखिए काटेगांव की बात करेंगे अमित भाई पाटिल सर, देखिए उनका तहे दिल से स्वागत है। और विपिन जी मैं हमेशा कहता हूँ प्यास ऐसे जगाओ जो कभी ना बुझे और दिल ऐसे लगाओ कि दिल कभी ना टूटे और काम ऐसा करो कि सर कभी ना झुके। आज देखिए अमित भाई पाटिल सर देखिए पर तशरीफ रखते हुए बेहतर देखिए इस टूर्नामेंट में 4 चांद लगने के साथ साथ जिनके आने के इंतजार में हमने घर सजाए बैठे थे, लेकिन वो इंतजार का समय समाप्त होता है। चलेंगे थोड़ी मुकाबला की तरफ। देखिए ऑन फील्ड जो दर्शक हैं वो हमेशा यही सुनना पसंद करते हैं सेकंड इनिंग्स में कितना गेंदे बचा है, कितना रनों की जरूरत है। लेकिन माफी चाहेंगे दर्शकों से क्योंकि मेहमानों की तरफ भी जाना थोड़ा सा जरूरी है। देखिए ना हमारे पास कोई आईसीसी का मदद है ना बीसीसीआई की मदद है, यही हमारे लिए सब कुछ है। आज अक्सर देखिए ये टेनिस क्रिकेट अगर ये इस मुकाम तक पहुंचा है, ब्रावो देखिए एक्शन देखिए पहले से तैयार है बाउंड्री बचाने के लिए। ये चलिए इसे कहते हैं मारता है कम भगाता है ज्यादा और 4 रन। यहाँ पर डीजे ब्रावो आपको ध्यान रखना होगा, गेंद जब तक डिलीवरी ना हुए तब तक आप जो सर्कल के अंदर है तो यहाँ पर देखिए आयोजन करता हूँ कि भी नजरे हैं निश्चित रूप से। तीसरा अंपायर ये चीज है सतीश यादव, देखिए थोड़ा उनके ऊपर नजरे गिरा है। देखिए अक्सर खिलाड़ी कोई कोई खिलाड़ी से हो जाता है, लेकिन अक्सर खिलाड़ी भी ऐसे रहते हैं तैयारी से रहते हैं। और देखिए क्रिकेट कैसे बदल चुका है। यहाँ पर टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 5 रन कोच विपिन जी आपने जिक्र किया रिकॉर्ड का, लेकिन पहुंच नहीं सके। ये चलिए भाई क्या जरूरी था, जब अच्छा खासा खाना मिल रहा है आपको भाई फिर छेड़खानी करने की जरूरत नहीं था। यहाँ पर रिवर्स और 2 धार तलवार लगी तो चलिए अमित भाई का कैसे स्वागत किए देखिए नरेश जी, क्या बात है, एक बार तालियां बचनी चाहिए। कमाल का देखिए भाई, मैंने यही बात बताई कि हमारे पास टेनिस क्रिकेट में यही आईसीसी बीसीसीआई सब हैं, बिल्कुल अंतर्राष्ट्रीय के जैसे मचा लिया जा रहा है। कहते ना हर जंगल में चंदन नहीं होता है भाई, हर शहर में ढूंढो रे ढूंढो ऐसे इंसान नहीं मिलते हैं। नरेश जी पाटिल साहब का भी तारीफ करना चाहूंगा, बढ़िया देखिए स्वागत करने का एक अंदाज भी देखिए उनका। तो टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ पर 5 रन। इसलिए कहा कि आज की दुनिया में कोई भी इंसान को छोटा मत समझिए, क्योंकि आज भी करोड़ों का कपड़ा देखिए, लाखों के कपड़े शोरूम में लटकते रह गए, एक छोटा सा मास्क करोड़ों का व्यापार कर गए। चलिए गेंद को खेलना चाहते थे कहीं, गेंद निकला कहीं। यहाँ पर शॉर्ट स्क्वायर लेग को वेट किया और गेंद देखते देखते डीप स्क्वायर लेग फाइनल लेग के बीच से 4 रन। मास्टर है हमारे साथ, हमारे भी नजरें हटता है ऐसा कोई बात नहीं, लेकिन नजर मैदान पर होना चाहिए। कहते ना नजरें मिला के गेंद से खेलते रहो भाई, मम्मी डैडी घर पे हैं, बिंदास चौके छक्के लगाते रहो। मम्मी डैडी आज भी देखिए स्क्रीन पर देखते हैं मैच है। और ये चलिए खराब गेंद जिसे कहते हैं ना गंदी 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 बात, और चौका आता हुआ। धन्यवाद डीजे।
तर शिवदत्त म्हात्रे साहेबांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. O2 बाबूसा. चलिए यहाँ पर डीजे मास्टर को देखिए उतना मौका नहीं मिलता है जितना शादी हल्दी में उन्हें बचाने का मौका मिलता है, और वो जब भी कोशिश करते हैं तब हम कहते हैं धन्यवाद डीजे. लेकिन टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से 13 रन यहाँ पर से बढ़िया देखिए एक शुरुआत हो चुका है. जब आप 70 रनों की टारगेट के पीछे पहुंच रहे हो तो एक शुरुआत अच्छा होना बहुत जरूरी है. लेकिन से यहाँ पर बात करेंगे ना, विकेट भी गवाए हैं, ये थोड़ा सा कठिन समय है, लेकिन इससे नामुमकिन नहीं है. आने वाली बात करेंगे देखिए, अभी यहाँ से 24 गेंद बचा है और जहाँ पर आपको जीत के लिए देखिए बात करेंगे ना 57 रनों की जरूरत है. तो देखते हैं कितना आसान बनेगा, कितना मुश्किल बनेगा. दोनों टीम देखिए एक दूसरे से कम नहीं है. और दोस्तों ये क्रिकेट बहुत बदल चुका है, आजकल कुछ भी नहीं कहा जा सकता है. एक आध ओवर में अमित भाई पाटिल सर देखिए कांटे देखिए यहाँ पर तशरीफ रखे हैं, और कहीं देखिए इंतजार उनका हो रहा था यहाँ पर लंबे समय से, सुबह से हम देख सकते हैं, और वो इंतजार का समय समाप्त होता है. और उनके साथ साथ देखिए कई सारे ग्रामस्थ मंडल से और कई सारे यहाँ पर अतिथि उपस्थित हैं, सभी का तहे दिल से स्वागत. और उसके साथ साथ जितने भी दर्शक यहाँ पर बात करेंगे, यहाँ पर देखिए हर सिलेबस ओडोली टीम ने 70 रनों की यहाँ पर लक्ष्य रखे थे और उस लक्ष्य के पीछे करने उतरे थे. यहाँ पर थोड्याच वेळात आपण पाहिलं तर ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर रमाकांतजी मडवी साहेबांचे ते आगमन आहे. त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा आपण उद्घाटन सोहळा पार पडला आणि त्यानंतर या स्पर्धेला सुरुवात केली. त्यांचं या काही क्षणातच इथे आगमन होणार आहे. O2 कॉमेंट्री बॉक्स. तो चलिए गेंदबाजी के लिए यहाँ पर देखिए सेकेंड ओवर अरविंद दे तैयार, और ये चलिए किनारा लिया, और ये चलिए सागर पाटिल नाखुश है अपने खिलाड़ियों से, और देखते देखते गेंद थर्ड मैन से मारे का बार 4 रन. चलिए क्या छूटा नहीं, यहाँ पर कहेंगे थोड़ा किस्मत का साथ भी मिला, कहीं ना कहीं आसान नहीं होता है, लेकिन ये क्रिकेट कभी आसान नहीं होता और बिना संघर्ष कोई महान नहीं होता. और ये जो हाफ मौका है ना, हाफ चांस है ना, उसको फुल में कन्वर्ट करना पड़ता है. देखिए अगर आपको पूरी टूर्नामेंट जीतना है ना, जैसे कहते हैं ना तुझको भगा ले जाऊंगा तेरे घर से, तो मैच को भगा कर लाना पड़ता है, हाफ मौके को फुल में कन्वर्ट करना पड़ता है, तब जाकर आप कामयाब होते हो. बढ़िया चौका आया यहाँ पर. उसके बाद छोटा गेंद, क्रिकेट की भाषा में आप बैल मुझे मार, झलक 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 दिखला था 6 रन. धन्यवाद डीजे योगेश मणिपी सर दातुली, देखिए उनसे गुजारिश करना चाहेंगे आइए तशरीफ रखिए और बात करेंगे. ये देखिए इसलिए तो कहते हैं ना, अपनों को धोखा दुश्मन को मौका कभी मत दीजिए. इसलिए पाकिस्तान के आतंकवादी को ज्यादा मौका भी नहीं दिया जाता है, तभी थोड़ा सुरक्षित है, नहीं तो कहीं ना कहीं देखिए बॉम्ब ब्लास्ट होता रहता था. तो यहाँ पर देखिए थोड़ा सा मौका दिया और ब्लास्ट हुआ छक्के के साथ. बिपिन जी मुस्कुराते हुए. बिल्कुल सही, क्योंकि हल्के में मत लीजिए, दुश्मन कितना भी कमजोर हो लेकिन आपकी ताकत के ऊपर वार करता है वो. तो चलिए क्रिकेट देखिए उसी तरह से, और ये चलिए फिर से उड़ाया, वाह रे वाह, लेकिन इस बार 1 बाउंस लेकर गया चौका. चलिए बात करेंगे नरेश पाटिल साहब. देखिए 55 साल उनका आ रहा है, निश्चित रूप से हो चुका है, और मशान भूमि में मना चुके हैं बर्थडे. सोचिए 55 साल ऐसा है तो फिर 18-19 का उम्र क्या होगा, वो हिस्ट्री निकालिए. शायद बढ़िया. देखे ये जोश होना चाहिए, कहते हैं ना
ओके नरेश दादा, देखिए ये जोश होना चाहिए। कहते ना सफल होने के लिए भला ही जेब में गांधी का नोट ना हो, लेकिन दिल में आंधी होना चाहिए। बल्लेबाज देखिए दिल में आंधी बना लिए। यहाँ से आने वाले गेंद और रनों के बीच में बात करेंगे तो यहाँ से 20 गेंद 43 की जरूरत है। नरेश जी मान गए आपके जोश को, बहुत बहुत स्वागत। बढ़िया, देखिए ऐसे होना चाहिए हर गांव में, हर इलाके में। देखिए बढ़िया, यहाँ पर देखिए फिटनेस देखिए मायना रखता है, आपका जोश आपका मायना रखता है। लेकिन यहाँ पर देखिए जैसे टीम का तारीफ करना चाहेंगे। 2 विकेट गिरे थे शुरुआत में देखिए विपिन जी, उसके बाद जिस तरह की वापसी, लाजवाब। और ये चलिए भाई उड़ाया इस बार, वाह रे वाह, गेंद तारामंडल 6 रन। अभी भी देखिए 18 गेंद 36 का जरूरत है। चलिए अंपायर थोड़ी सी गौर रखना होगा। शॉर्ट टीम मीटिंग्स मैदान पर दीजिए, ज्यादा वक्त मत दीजिए। फील्ड खोलने का रचना कीजिए। आज 2 मैच एक्स्ट्रा खेला जाना है, जहां पर सेमीफाइनल फाइनल। चलिए सेकेंड ओवर बात करेंगे। 21 रन आता हुआ। मैं इसलिए तो कहा कि प्रेमी बदल गए, प्रेम बदल गया और इस ओवर में पूरा गेम बदल गया। देखिए अभी देखिए बात करेंगे ना गेंद और रनों के बीच में। 18 गेंद जीत की बात करेंगे, 36 का जरूरत है। थोड़ा मुश्किल है। प्रति ओवर की बात करेंगे, यहाँ से देखिए 12 के औसत से रन बनाना होगा। अगर ये ओवर में रन गया तो फिर मैच को बचाना बहुत मुश्किल हो जाएगा। थोड़ा स्पीड अप करके लीजिए। यहाँ पर देखिए वक्त जा रहा है। आयोजन करता हूँ सुभाष पाटिल सर। बढ़िया, देखिए यहाँ पर बात करेंगे थोड़ा गेंदबाजी की बात करेंगे। तीसरा ओवर लेकर गेंदबाज चंद्रकांत, देखिए इनके ऊपर पूरी दबाव होगा कहीं ना कहीं। यहाँ पर 2 ओवर में देखिए 34 रन लुटा चुके हैं, तो आने वाला देखिए अभी 18 गेंद बचा है। सबकी नजरें देखिए यहाँ पर। और ओडोली टीम हर्ष 11 देखिए इन्होंने भी 36 रन बनाए थे 2 ओवर में। और ये चलिए ओवर की पहली गेंद, यानी मामा ठाकुर, अरुण भी गया और सपना भी भाग गए। अब शंकर बिहारी किसके साथ गाना गाएगा? डीजे वाले के साथ। रखे नहीं तो ये बात फिर दिल्ली तक जाएगी। क्योंकि टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंच गया यहाँ से 40 रन। और जीत और हार के बीच में बात करेंगे, फासला बदलते जा रहा है। अभी देखिए यहाँ से 30 रनों की जरूरत है आने वाली 17 गेंद के ऊपर। और बल्लेबाजी की बात करेंगे, देखिए पहली गेंद के ऊपर आशीष भुईर देखिए यहाँ पर छक्का दागने के साथ बल्लेबाज के ऊपर ड्रोन कैमरा देखिए SMD। ओहो, फिर से उड़ाया, हवा में गेंद है, फील्डर है गेंद के नीचे और बढ़िया कैच। जरूरत था यहाँ पर एक वापसी की। यहाँ पर हर्ष 11 सोडोली टीम बता रहे हैं हम मॅच हारले नाही अभी। याच दरम्यान तुम्ही पाहताय ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला ते आपण पाहतायत कार्यसम्राट, कार्यकुशल व्यक्तिमत्व। आणि आपण पाहिलं तर ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर रमाकांत मडवी साहेबांचं आगमन होतं आणि साहेबांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय। भगुमय वातावरण तुम्हाला पाहायला मिळतं आणि आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता ज्यांचं या स्पर्धेने खूप मोठं योगदान राहिले ते रमाकांतजी मडवी साहेब, उपमहापौर ठाणे महानगरपालिका, कार्यसम्राट, कार्यकुशल। आणि बाबूशाह एकाच दिवसात आपण पाहिलं तर दिव्या विभागामध्ये 10,000 वॅक्सिनेशन करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं। नागरिकांसाठी आपण पाहिलं तर कोविड शील्ड हे वॅक्सिनेशन तुम्ही त्यांच्या माध्यमातून पाहिलं आणि तब्बल एकाच दिवसात 10,000 नागरिकांना वॅक्सिनेशन करण्यात आलं। बाबूशाह, क्या बात है। ड्रोन कैमरा देखिए यहाँ पर आ चुके कमेंट्री बॉक्स पर।
थोड़ा कागज के पन्नों को संभालना पड़ रहा है। उप महापौर देखिए यहाँ पर सर रमाकांत मडवी साहब देखिए यहाँ पर तशरीफ रखते हुए तहे दिल से उनका भी स्वागत है। क्या बात है रूपेश जी नायक, आपका तहे दिल से स्वागत। लगातार देखिए जानकारी ले रहे हैं यहाँ। तो चलिए बात करेंगे यहाँ पर देखिए, और बड़े हस्ती देखिए बहुत बड़े मंच पर देखिए तस्वीर रखे। और मैंने यही बात करता हूँ यहाँ पर देखिए मुकाबले के बारे में थोड़ा जिक्र करूंगा, और जैसे ऊपर की समाप्त होगी चलेंगे मेहमान की तरफ। गेंदबाज फिर से एक बार तैयार, और इस बार देखिए सफल बनकर से खुद को सफल बनाए। शॉर्ट लेग को वेट किया, गेंद डीप फाइन लेग से मारे के बाहर, और एक 4 रन। तो चलिए मैच देखिए धीरे धीरे यहाँ से हाथ से निकलता हुआ, जहां पर आपको देखिए 18 गेंद के पर 36 का जरूरत था, यहाँ पर देखिए 14 गेंद, अभी 25 का जरूरत है। लगातार देखिए उसी अंदाज से खेलने का। कहते हैं ना जिंदगी में अगर सफल बनना है तो, अगर कामयाब बनना है तो तरीका बदलो, इरादा नहीं। यहाँ पर लेकिन बल्लेबाजों ने देखिए तरीका नहीं बदला, वही तरीका वही इरादा लेकर उतरे थे। लेकिन अभी भी देखिए 13 गेंद 25 का जरूरत है। चलिए इस गेंद के बाद चलेंगे यहाँ पर नितिन कालन सर आपके पास। देखिए यहाँ पर रमाकांत मडवी साहब देखिए यहाँ पर तशरीफ रखे हैं। और नितिन सर बढ़िया आपने जिक्र किया, एक ही दिन में 10,000 वैक्सीन। चलिए अंपायर कोच यहाँ पर देखिए चर्चा चल रहा है। गेंद देखिए विकेट से दूर और बाहर देखिए, बहुत जो पट्टिया है उससे बाहर, नो बॉल्स यहाँ पर दिया गया। तो चलिए यहाँ पर आउटसाइड लाइन देखिए गेंद, और फ्री हिट देखिए यहाँ पर गलती बहुत बड़ा कर गए। यहाँ पर देखिए 13 गेंद जहाँ पर 25 का जरूरत है, और यहाँ पर देखिए समीकरण वही रहेगा, देखिए 13 गेंद लेकिन 23 की जरूरत है। 1+1 देखिए 2 रन आया, लेकिन अभी भी देखिए मैच ऐसा नहीं, अभी भी काफी कुछ बचा है। लेकिन सबसे पहले देखिए ये साझेदारी थोड़ा सा खतरनाक साबित होते जा रहे हैं। सूरज देखिए अभी तक बात करेंगे, एक सेट बल्लेबाज है, और ये चलिए स्ट्राइक बल्लेबाज उड़ाया, वारे वाह, गिली 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 चंपा, घोष हुई रंबा, गेंद गया लंबा, ठोकम ठोक दीजिए। पाण्याची मागणी केली आहे आमचे ड्रिंक्स मेकर, त्यापूर्वी आपण काही सन्मान आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत। आपण पाहिलं तर ज्यांचं आताच काही क्षणापूर्वी आगमन झालं ते आपण पाहिलं तर काटेगावचे अमितभाई पाटील यांचे इथे सत्कार मी उपमहापौर ठाणे महानगरपालिकेचे रमाकांत मडवी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अमितभाई पाटील यांचा आपण सत्कार करायचा आहे। तर अमितभाईंना विनंती असेल या आपण आपला सन्मान आपण करणार आहोत। तो चलिए 12-17 समीकरण देखिए, 12 गेंद 17 की जरूरत है नितिन सर। नाही नक्कीच भाऊशा, मॅच पूर्णपणे आता इझी झाली ती अन्वी स्टार घेसर या संघाच्या बाजूने। कारण अजून आपण पाहिलं तर मनोज भोईर सारखा फलंदाज अजूनही खेळाडू कक्षामध्ये, आणि सिक्सर किंग तेजस घरात सारखा फलंदाज। एक विशेष सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय अमितभाई पाटील जे काटेगावचे उपमहापौर रमाकांत मडवी साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय। प्रेमाची शाल आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन एक सुंदर भेट वस्तू तुम्हाला पाहायला मिळते, आणि हा विशेष सन्मान अमितभाई पाटील यांचा इथे केला जातोय आमच्या व्यासपीठावरती। त्यानंतर आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता उपमहापौर ठाणे महानगरपालिका रमाकांतजी मडवी साहेब आणि अमितभाई पाटील काटे यांचा इथे सन्मान। त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती भावेश पाटील उपस्थित आहेत, त्यांचाही सत्कार होईल। मी विकास मडवी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते भावेश पाटील उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान आपण करूया। तर भावेश पाटील यांना विनंती असेल आपण या आपला सत्कार इथे स्वीकारायचा आहे। त्यानंतर शिवदत्त म्हात्रे आमच्या व्यासपीठावरती उपस्थित दातीरुजी त्यांचा आपण सन्मान करणार आहोत। दत्ताराम म्हात्रे यांना विनंती होती की आपण तो सन्मान करायचे। शिवदत्त म्हात्रे जे दातीरुजीचे त्यांचा सन्मान करूया आपण। दत्ताराम म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल।
12 चेंडू 17 धावांचं इक्वेशन या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. मी मगाशीच उल्लेख केला की या मैदानामध्ये कोणत्याही धावा सेफ नाहीयेत. 70 धावांचा पाठलाग किती होऊ शकतो. 87 धावांचा पाठलाग ऑलरेडी झालेला आहे. तर भावेश पाटील साहेब आपण उपस्थित असेल तर यायचे. शिवदत्त म्हात्रे साहेबांचा सन्मान केला होता. तर काही क्षणात आपण मॅच सुरू होते त्यामुळे आपण भावेश पाटील यांचा सन्मान जसा आपल्याला वेळ मिळेल तर आपण करणार आहोत. ओ टू बाबूसा. तो चलिए यहाँ से बात करेंगे 12 गेंद 17 की जरूरत है. देखिए कई सारा सम्मान किया जा रहा है, ये कि जरूर है निश्चित रूप से. और चलेंगे यहाँ से. देखिए मुश्किल है 12-17 समीकरण और पहली गेंद के पर आता हुआ देखिए चौका और ये फासला और नजदीक बनता हुआ. धन्यवाद डीजे. बाबूशा आपण विचार केला तर नक्कीच दीक्षितचा मी उल्लेख करेल. त्यानंतर योगेश पाटील आहेत. अक्षयला तुम्ही पाहते ते नवीन चेहरे जे मिळालेत ना केसर टीमला खूप उपयोगी ठरतील येणाऱ्या काळामध्ये आणि त्यांचा खेळ खूप चांगला आहे बाबूशा. बिल्कुल बिल्कुल सर. हर खिलाड़ी ये चलिए फिर से उड़ाया एक बार, कोई फील्डर नहीं और एक चौका आता हुआ. धन्यवाद जी. तो चलिए नितिन सर देखिए 2 चौके निकलने के साथ मैच धीरे धीरे निकलता हुआ. जैसे कहते हैं ना बच्चे की बचपन का दांत बाद में टूटता है लेकिन दिल पहले टूट जाता है. तो हर सिलेबस ओडोली टीम देखिए मुकाबला अभी तो हारे नहीं है लेकिन दिल टूटता हुआ. जानते हैं यहाँ से 12 गेंद 17 समीकरण था लेकिन 2 गेंद के ऊपर 8 रन आने के साथ देखिए अभी 9 रनों की जरूरत है. और आने वाली गेंद की बात करेंगे 10 गेंद. लेकिन क्रिकेट दोस्तों अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, कुछ कहा नहीं जा सकते. ये देखिए बॉडी लैंग्वेज यहाँ से बता रहे हैं मैच कहीं ना कहीं यहाँ पर बहुत दूर जा चुका है. लेग बाई के रूप में 1 रन आता हुआ. 23 और लेग बाई रन देखिए पूरी इस टूर्नामेंट में बात करेंगे. बहुत बढ़िया स्कोरिंग देखिए यहाँ से. लेकिन थोड़ी सी नाखुश देखिए हर सिलेवन से उड़ील टीम के देखिए खिलाड़ी तो मैदान के अंदर लेकिन उनके कई सारे समर्थक दर्शक जो आए होंगे लेकिन देखिए खुश रहेंगे. यहाँ पर अन्य स्टार्स की टीम देखिए बहुत बढ़िया 2 विकेट शुरुआत में गिरा. कोपर के देखिए बात करेंगे मयूर जी मड़वी साहब. देखिए महेश जी मड़वी साहब देखिए फेकर से होना रहे, खुश रहेंगे निश्चित रूप से टीम जिस तरह से यहाँ से काम करता हुआ. और बात करेंगे ना नितिन कालन सर आजकल देखिए पैकर्स ओनर से हम देखते हैं काफी टीम के साथ रहते हैं. और आपने एक अच्छी बात जिक्र की. देखिए हमारे मंच में देखिए तशरीफ रखे यहाँ पर उप महाकुर बात करेंगे निश्चित रूप से यहाँ पर रमाकांत मड़वी साहब. देखिए आपने जिक्र किया कि एक ही दिन में 10,000 देखिए ये आसान काम नहीं रहता है. और बढ़िया काम देखिए साहिब की बात करेंगे. इसलिए तो कहा कि प्यास ऐसे जगाओ कभी ना बुझे और दिल ऐसे लगाओ कि कभी ना टूटे और काम ऐसा करो कि सर कभी ना झुके. नाही नक्कीच बाबूशा. आणि मोतीराम म्हात्रे साहेबांचं आगमन झालं आमच्या मुख्य व्यासपीठावरती. त्यांचं हार्दिक स्वागत. बढ़िया काम देखिए उन्होंने करके दिए हैं. आज हमारे मंच में तशरीफ रखे और ये देखिए उड़ाया हवाई फायर वाना 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 ग्रेट 6. ये टोटल की बात करेंगे. टोटल देखिए बहुत नजदीक पहुंच गए. स्कोर लेवल देखिए 1 रनों की जरूरत है 6 गेंद के ऊपर. और नितिन सर कहते हैं ना काम ऐसा करके जाओ कि लोग आपको 100 साल तक याद करते रहे. जरूरी नहीं कि आपको 100 साल जिंदा रहना है. नाम करने के लिए निश्चित रूप से यहाँ पर रमाकांत मड़वी साहब का मैं जितनी भी तारीफ करूं उतना ही कम. और नितिन सर कहते हैं ना हर जंगल में चंदन नहीं होता है, हर शहर में ऐसे इंसान नहीं मिलते. क्या कहना चाहोगे नितिन सर? नक्कीच बाबूशा. राजकीय क्षेत्रामधलं खूप मोठं नाव आहे. आपण पाहिलं तर दातिरी गाव म्हटल्यानंतर आपण पाहिलं तर ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर सुद्धा आहेत. आणि राजकीय क्षेत्रामध्ये सातत्याने आपण पाहिलं तर नागरिकांसाठी त्यांचं नेहमीच मदतीचा हात पुढे केलेला आहे. कारण त्या प्रकारे मगाशी उल्लेख केला दिवा गावामध्ये 10,000 नागरिकांना एकाच दिवसात वॅक्सिनेशन करण्याचा विक्रम सुद्धा रमाकांत मडवी साहेबांच्या नावावर आहे. बिल्कुल बिल्कुल. स्क्रीन पर देख सकते हो उनकी तस्वीर देखिए. इसलिए कहते हैं ना काम ऐसा करो कि लोग तुम्हें टीवी पर देखे सीसीटीवी पर नहीं. आज देखिए ऐसे काम उन्होंने किए निश्चित रूप से एक समाज के साथ साथ एक टेनिस क्रिकेट में देखिए आज ऊंचा दर्जा देते हुए. नितिन सर इसलिए तो मैं कहता हूं ना हमारे पास कोई बीसीसीआई ना आईसीसी मदद है लेकिन ऐसे हस्ती हमारे पास है तो फिर समाज के साथ साथ टेनिस क्रिकेट भी आगे जाएगा. और मैच को देखिए समाप्त किया यहाँ पर. दिल टूटा यहाँ पर हर सिलेबन सोडोली टीम का. रवि वाइले देखिए
दे चला डीजे ओम से आगासर आपण